दसऱ्याची साफसफाई करून कंटाळायला आहे. आम्ही मैत्रिणी थोडं फ्रेश होण्यासाठी चालू आहे शॉपिंगला, कारण शॉपिंगला गेले की मूड अगदी फ्रेश होतो. आणि तर चला, आमच्या इथं असं छान सजावट केलं आहे देवीच्या इथं मंदिरात, कारण इथं भागवत कथा, नवरात्री कीर्तन महोत्सव चालू आहे आणि कालीपुत्र श्री कालीचरण महाराजांचा महायज्ञही करणार आहेत. आणि याचबरोबर रोज रात्री संध्याकाळी कीर्तनही आहे. चैतन्य महाराज, इंदुरकर महाराज, पुरुषोत्तम महाराज, तसे अजून बरेच महाराजांचं रोज कीर्तन सेवा पण आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो खाली, कारण आम्हाला शॉपिंग करायची आहे थोडीशी. त्यामुळं खाली येताना पण मंदिर आहे देवीचं, त्याची पण खूप छान सजावट केलेलं आहे. त्यानंतर आम्ही कुठेही शॉपिंगला गेलं तर महिलांना भाजी पण आधी घ्यावंच लागते, तर भाजी घेतली. अजून घटस्थापनेचं साहित्य घ्यायचं होतं, तर सगळ्यांनी साहित्य घेतलं. ते करून आम्ही आलो आता घरी. येताना बघा किती छान वाटत आहे मंदिराची लाईटिंग. एवढं घेऊन आम्ही पोहोचलो घरी. जाताना तर चालत गेलो होतो, पण येताना आम्हाला घ्यायला आले होते. तर आम्ही सगळ्याजणी आलो शॉपिंग करून. आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहितलेलं की जुन्या वस्तू देऊन नवीन वस्तू घ्यायच्या, तर घरात खराब झालेल्या वस्तू देऊन मीही नवीन वस्तू घेतल्या आहे. तर छान असा नॉनस्टिक कुकर घेतला आहे, ज्याला 5 वर्षाची वॉरंटी आहे आणि छान हंडीचा आकार आहे. त्यानंतर मी एक तवा घेतला आणि कढई. तर ही छान आयडिया आहे की आपण ज्या घरात खराब झालेल्या वस्तू असतात त्या देऊन नवीन घ्यायच्या. आणि दसऱ्याच्या साफसफाईमध्ये भरपूर अशा वस्तू भेटतात घरामध्ये, ज्या की वर्षानुवर्ष पडलेल्या असतात आणि त्याचा वापरही होत नाही. तर माझी आयडिया असते की ही वस्तू द्यायची आणि नवीन वस्तू घ्यायची. चला, आवडलं असलं तर मला लाईक करा. बाय.